Good morning, students. You know that we are going through tense. We have already covered simple present tense, present continuous tense, present perfect tense, and now we are going through next form of the present tense, that is present perfect continuous tense. You know the structure of simple present tense: subject plus V1 oblique yes or es plus object. In present continuous tense, you have learnt subject plus am oblique is oblique are plus V4 plus object. In present perfect, we have seen that subject plus have oblique has plus V3 plus object, right? Simple present tense is used to speak the regular actions. Present continuous tense is used to speak the action that is going on at the time of speaking. Present perfect tense is used to speak the action that is completed at the time of speaking. And now we are turning towards the next form, the form number 4, present perfect continuous tense. See here, this tense denotes the action that is started from past, partly completed in present, but continue in future. See here what is written. This tense denotes the action that is started from past. म्हणजेच या काळातली ॲक्शन काय झालेली असते तर भूतकाळामधून सुरुवात झालेली असते. पार्टली कंप्लीटेड इन प्रेझेंटमध्ये ती काही कालावधीसाठी पूर्ण होते. बट कंटिन्यू इन फ्युचर, पण ती भविष्यासाठी ती चालूच असणारी असते. फॉर एक्झाम्पल पाहूया आपण कशा पद्धतीनं म्हटलंय. हा पॉइंट आपण गृहीत धरू प्रेझेंट, म्हणजे हा प्रेझेंट टाइम, आता आपण जे शिकतोय हा टायमिंग, हा प्रेझेंट टाइम असं गृहीत धरूया. बॅक पाठीमागं जो आहे तो पास्ट टायमिंग आणि जो पुढे आहे तो फ्युचर टाइम. ओके, नाव टुडे, आजची तारीख किंवा आताची ही वेळ. आता फॉर एक्झाम्पल आज मंडे आहे. ओके, आजचा मंडे म्हणजे हे प्रेझेंट आपल्यासाठी. याच्या अगोदर काल असलेला संडे, त्याच्या अगोदर सॅटरडे, बरोबर. पुढे जाऊया फ्युचरमध्ये, मंडेच्या नंतर ट्यूजडे आणि पुन्हा वेन्सडे, राईट. प्रेझेंट या ठिकाणी पास्ट पाठीमागे डाव्या हाताला आणि फ्युचर पुढे उजव्या हाताला असं गृहीत धरूया. दिस टेन्स डिनोट्स द ॲक्शन दॅट इज स्टार्टेड फ्रॉम पास्ट, म्हणजे यामधली ॲक्शन काय झालेली असते, पास्टमधून सुरुवात झाली. फॉर एक्झाम्पल सॅटरडे पासून एक ॲक्शन सुरू झाली. पार्टली कंप्लीटेड इन प्रेझेंट, म्हणजे वर्तमान काळामध्ये ती सुरू झालेली ॲक्शन पार्टली कंप्लीटेड, म्हणजे तर पूर्ण झाली, पण काही कालावधीसाठी पूर्ण झाली. बट कंटिन्यू इन फ्युचर, पण ती पुढे चालूच असणारी असते. या पद्धतीने हे घेतलं जातं. फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पलनुसार पाहू. वी हॅव बीन रीडिंग अ बुक since
Saturday. See here, we have been reading a book. म्हणजे आम्ही पुस्तक वाचत आलेलो आहोत. आम्ही एक पुस्तक वाचत आलेलो आहोत. कधीपासून? सिन्स सॅटरडे. सॅटरडे पासून वाचत आलेले आहोत. आता पहा, आपली वाचण्याची क्रिया कधीपासून सुरू झाली? सॅटरडे पासून सुरू झाली. सिन्स सॅटरडे म्हटले, सॅटरडे पासून सुरू झाली आणि आज या मंडेला काय झालं तर आपण 2 दिवसासाठी हे ॲक्शन आपली पूर्ण झाली आहे. कंप्लीटेड. किती दिवसासाठी कंप्लीट झाली? 2 दिवसासाठी कंप्लीट झाली, बरोबर. बट कंटिन्यू इन फ्युचर, आणि ते पुढे फ्युचरमध्ये चालूच असेल, म्हणजे आपलं पुस्तक वाचणं पुढे चालूच असेल. अशा पद्धतीनं याच्यासाठी हा टेन्स वापरला जातो. ॲट फर्स्ट वी हॅव टू टेक द स्ट्रक्चर ऑफ धिस टेन्स. सी हियर, व्हॉट इज द स्ट्रक्चर? स्ट्रक्चर इज subject plus have oblique, has plus been plus V4 plus object last full stop. This is the structure of assertive sentence and the tense is present perfect continuous tense. After subject we have to use have oblique has as a auxiliary verbs. In present perfect also we have used have oblique has as a auxiliary verbs. We have already discussed have has are the present form of to have, and this have has shows present time. Okay, then been is the verb third of be. be चं हे तिसरं फॉर्म आहे आणि तिसरं फॉर्म काय दर्शवत असतं तर परफेक्ट ॲक्शन दाखवत असतं. काय दाखवत असतं? परफेक्ट ॲक्शन. पण पुढे आणखीन काय आलं? V4. पुढे आणखीन V4 घेतलं. ओके, दिस V4 शोज कंटिन्युअस ॲक्शन. वी हॅव ऑलरेडी डिस्कस इन प्रेझेंट कंटिन्युअस दॅट V4 shows continuous action. Okay, it means in this tense there are 2 actions. At first the action perfects and then the action goes in continue. Have has shows present time, been shows perfect action, and V4 shows continuous action. See here, this tense denotes the action that is started from past, okay, and partly completed in the present. Completed. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण तसाच अभ्यासलाय की काय झालेलं असतं प्रेझेंट परफेक्ट मध्ये तर प्रेझेंट टेन्स मध्ये ती ऍक्शन कंप्लीट झालेली असते. हॅव हॅज प्लस बीन हा टेन्स प्रेझेंट परफेक्ट दर्शवतो, म्हणजेच ऍक्शन परफेक्ट झाली. पण पुढे V4 आलं म्हणजे ते कंटिन्युअस ऍक्शन तयार होते. अशा पद्धतीनं हा टेन्स घेतला जातो. एखादी ऍक्शन ही भूतकाळातून पाठीमागून एखाद्या 2 दिवसापूर्वी, 4 दिवसापूर्वी किंवा 1 महिन्यापूर्वी, एखाद्या वर्षापूर्वी ते ॲक्शन सुरू झालेली आणि ती आत्ता प्रेझेंटमध्ये काही कालावधीसाठी पूर्ण झाली असं गृहीत धरावं लागतं आणि ती पुढे तशीच चालू असणारी असते. काही कालावधीसाठी आज पूर्ण झाली, आत्ता पूर्ण झाली, पण ती पुढे चालू असणारी असते. अशा पद्धतीने घेतलं जातं. ओके, the structure is written here: subject plus have oblique, has plus been plus V4 plus object, and you know the use of have oblique has. In present perfect tense we have already learned that after I we have to use have and V3. After singular subject we have to use has and V3, and after plural subject, each and every plural subject we have to use have and V3. Okay, that is already cleared. Now we have to go towards the examples. The first example, see here: I have been teaching. After I we have used have, then
been, then V4. V4 is teaching. I have been teaching English for 10 years. See here, what is written? The example is given. I have been teaching English. मी इंग्लिश शिकवत आलेलो आहे. फॉर 10 years. किती वर्षासाठी? 10 वर्षासाठी मी इंग्रजी शिकवत आलेलो आहे. म्हणजे यावर्षी माझे किती वर्ष पूर्ण झाले इंग्रजी शिकवण्याचे? 10 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे आता मी थांबणार आहे का? नाही. पुढच्या वर्षी किती होतील? 11 वर्ष पूर्ण होतील. त्याच्या पुढच्या वर्षी किती होतील? 12 वर्ष पूर्ण होतील. म्हणजे आता ही शिकवण्याची ॲक्शन आता यावर्षी परफेक्ट झाली आहे. परफेक्ट झाली ॲक्शन, पण किती वर्षासाठी परफेक्ट झाली? 10 years. 10 वर्षासाठी परफेक्ट झाली. म्हणून आता ही ॲक्शन थांबणार आहे का? नाही. तर ते पुढे काय राहणार आहे? कंटिन्युअसच राहणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षी ती 11 वर्षासाठी होईल, त्याच्या पुढच्या वर्षी ती 12 वर्षासाठी होईल. पण आता प्रेझेंटमध्ये ते 10 वर्षासाठी परफेक्ट झाली. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल असतं. नेक्स्ट एक्झाम्पल. C. C is a singular subject. C has been writing a novel since her birthday. Okay. She has been writing a novel. अर्थ, ती एक कादंबरी लिहित आलेली आहे. ओके. ती आज एक कादंबरी लिहित आलेली आहे. ओके. सिन्स म्हणजे पासून. केव्हापासून? हर बर्थडे. तिचा जो वाढदिवस जे झाला, होऊन गेला, त्या वाढदिवसापासून ही ॲक्शन सुरू झाली आहे. किती? पहा, कोणती ॲक्शन सुरू झाली आहे? नॉवेल लिहिण्याची ॲक्शन सुरू झाली. कधीपासून सुरू झाली? सिन्स हर बर्थडे, म्हणजे तिच्या वाढदिवसापासून सुरू झाली. कदाचित तिचा वाढदिवस गेलेल्या महिन्यात झाला असेल, तर त्या वाढदिवसापासून नॉवेल लिहिण्याची ॲक्शन सुरुवात झाली. कदाचित 6 महिन्यापूर्वी तिचा बर्थडे झालेला असेल, म्हणजे आज 6 महिन्यासाठी ती ॲक्शन पूर्ण झाली आणि पुढे काय राहणार आहे? कंटिन्यू राहणार आहे. Okay, now you have to see here in the given examples, here we have used for and here we have used since. Okay, for 10 years, 10 years is a noun phrase and for is added, so for 10 years is a prepositional phrase. Since her birthday, here since is a preposition. Her birthday is a noun phrase and for the noun phrase since is used, so it is converted into prepositional phrase. म्हणजे अशा पद्धतीने prepositional phrase इथं वापरल्या जात आहेत या टेन्स मध्ये. प्रिपोजिशनल फ्रेज मध्ये प्रिपोजिशन कोणते वापरले जात आहेत? फॉर आणि सिन्स. या दोन्ही मधला फरक काय? वी हॅव टू डिस्कस द डिफरन्स बिटवीन दीज टू प्रिपोजिशन्स अँड देअर यूज. सी हियर, जर ॲक्शन आपल्याला ॲक्शन मध्ये पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम जर सांगायचा असेल, पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम, तर काय वापरायचं? अँड ड्युरेशन, इफ यू वॉन्ट टू शो ड्युरेशन, तर काय वापरायचं? सी, इफ वी वॉन्ट टू शो द पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम, वी हॅव टू यूज सिन्स. And if we want to show the duration, we have to use for in this tense. या टेन्स मध्ये पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम जर दाखवायचा असेल तर सिन्स वापरायचा आणि ड्युरेशन जर दाखवायचं असेल तर काय वापरायचं? फॉर वापरायचं. कशा पद्धतीनं? फॉर एक्झाम्पल, सिन्स माय बर्थडे, सिन्स Sunday, since 1995, since 15th August,
since midnight, since मॉर्निंग. या पद्धतीनं पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम दाखवायचा असेल तर सिन्स वापरायचं. माय बर्थडे, संडे. माय बर्थडे इज अ नाउन फ्रेज, Sunday is a noun, 1995 is also noun, 15th August is a noun phrase, then midnight is noun, morning is noun, and to the noun or noun phrase we have added since at first, so it is turned into prepositional phrase. Since shows particular point of time, and for कुठे वापरायचं? For 10 days, for 5 years, for 6 months, for 2 hours, for a week. Okay. See here, for या पद्धतीने वापरायचं. जर तुम्हाला ड्युरेशन, आता 10 डेजचा ड्युरेशन दाखवण्यासाठी फॉर घेतलाय, 5 इयरचा ड्युरेशन दाखवण्यासाठी फॉर वापरला, 6 मंथचा ड्युरेशनसाठी फॉर वापरलं, 2 आवर्सचा ड्युरेशन हा होतो. 10 डेजचा ड्युरेशन याच्यामध्ये आपल्याला 10 डेज आहेत म्हणजे आवर्स किती आहेत हे सांगता येतं. 5 इयर्सचा ड्युरेशन याच्यामध्ये मंथ्स किती झाले हे सांगता येईल. 6 मंथ्सचा ड्युरेशन यामध्ये डेज किती झाले हे सांगता येईल. 2 आवर्सचा ड्युरेशन म्हणलं की यामध्ये मिनिट्स किती झाले हे सांगता येईल. अ वीक हा ड्युरेशन म्हटलं तर त्यामध्ये डेज किती झाले हे सांगता येतील. ड्युरेशनसाठी फॉर वापरायचं आणि पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइमसाठी सिन्स वापरायचं. नाउ वी शुड गो टुवर्ड्स द एक्झाम्पल्स. The next example, example number 3. Students, okay, this is plural subject. Students have been learning English grammar since 5th class. या पद्धतीने एक्झाम्पल आपण देऊ शकतो. सिन्स इथं वापरलं. सिन्स 5th class. 5th class is a particular point of time. Students is a subject. Have been and learning. Have plus been. Have shows present, been shows perfect, and learning before shows continuous. This is present perfect continuous tense. Next example, my brother, this is singular subject, has been watching TV for 2 hours. My brother is a subject. Has plus been plus V4. This is present perfect continuous tense. My brother has been watching TV for 2 hours. For is used because there is the duration of 2 hours. Next example, Suhas, this is singular subject, has been riding, R-I-D-I-N-G. Suhas has been riding a bicycle. For 2 days. Here Suhas is subject, has been riding is present perfect continuous tense, a bicycle is a object, and for 2 days this is the duration. अर्थ काय होतो? सुहास 2 दिवसासाठी बायसिकल चालवत आलेला आहे.
म्हणजे या ठिकाणी आज या वेळेला त्याचे 2 दिवस पूर्ण झालेत. कशासाठी? बायसिकल चालवण्याचे. म्हणजे आता त्याची ॲक्शन पूर्ण झाली आहे, परंतु इथंच थांबणार आहे का? नाही, तर ते पुढे काय राहणार आहे? कंटिन्युअस राहणार आहे. उद्या 3 दिवस तिथं झालेले असतील. माय ब्रदर हॅज बीन वॉचिंग TV फॉर 2 hours. म्हणजे माझा भाऊ फॉर 2 hours म्हणजे 2 तासासाठी TV पाहत आलेला आहे. म्हणजे 2 तासासाठी, आता या वेळेला तो 2 तासासाठी TV पाहत आलेला आहे. आणखीन 1 तास पुढे गेला तर काय होईल? तो 3 तासासाठी TV पाहत आलेला असेल. यामध्ये ही TV पाहण्याची ॲक्शन परफेक्ट झाली आहे प्रेझेंटमध्ये, परंतु ते पुढे कंटिन्यू राहणारी आहे. या पद्धतीचे एक्झाम्पल्स घेतले जातात. ओके, वी हॅव ऑलरेडी टेकन सम एक्झाम्पल्स ऑफ धिस प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. Now we have covered the 4 forms of present tense: simple present tense, present continuous tense, present perfect tense, and this present perfect continuous tense. You have to keep all the structures in your mind. As a revision, to revise our study, what should we do? See here, we have to take any example. For example, Rakesh goes to school. Rakesh is subject, goes is a verb, this is yes form, and to school is remaining part. See here, now we have to convert this example into present continuous tense. What is the structure of present continuous? Subject plus am oblique is oblique are plus V4, right? Subject, Rakesh is a subject. Okay, after this singular subject we should use is. Then goes should be changed into V4. It means going. Rakesh is going to school. This is present continuous tense. Now we have to change this into present perfect tense. What is the structure of present perfect? Subject plus have oblique has plus V3. Subject is Rakesh. Okay, then after this singular subject has should be used. Rakesh has. Going changes into verb third, gone. Rakesh has gone to school. Good. Next, present perfect continuous tense. Okay, remember the structure. Structure is subject plus have oblique has plus been plus V4. Here Rakesh is a subject, has been going to school, full stop. Goes shows simple present, is going shows present continuous tense, has gone shows present perfect tense, and has been going shows present perfect continuous tense. Yes, we have changed this example into other 3 forms of present tense. Now we have to take the another example. Any other example? I work hard. Okay, very simple example. Subject is there, work is the V1, and hard is adverb. So we have to change this into present continuous tense. What will be? I am working hard. Good. Next, present perfect tense. I have worked hard. Good. Present perfect tense. Next, I have been working hard. Yes, work
shows simple present. Am working shows present continuous tense. Have worked shows present perfect tense, and have been working shows present perfect continuous tense. Now homework for you. You have to send the homework on my personal number. Homework is that you have to send at least 10 examples like this. 10 examples of simple present tense, and that simple present tense should be changed into other three forms of present tense: present continuous, present perfect, and present perfect continuous tense. It means you are going to send 40 examples. 10 examples of simple present tense. Okay, and that simple present tense should be changed into present continuous, into present perfect, and into present perfect continuous. We have covered the forms of present tense. Now we have to stop here. I am waiting your homework. Thank you. We have to stop.